हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या चॅनलवरती शिकणार आहोत साडीला पिको फॉल कसं करायचं ते। आता इथं मी साडी घेतलेली आहे आणि साडीला पिको एकसारखा येण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात आधी साडीची कटिंग व्यवस्थित करणं खूप गरजेचं असतं। सरळ जर साडीचं कटिंग केलं बॅक साईड आणि फ्रंट साईड तर खूप सुंदर सरळ एकदम एकसारखा पिको येतो। त्यामुळे मी साडी इथे व्यवस्थित खाली अंथरून घेतलेली आहे। आता हे पदराच्या साईडने मी एकदम एकसारखं सरळ कटिंग करून घेतलेलं आहे। असं जर कटिंग केलं सरळ तर पिको ही एकदम सरळ येतो। आता बॅक साईडचं पाहणार आहोत आपण, तर बॅक साईडला ब्लाउज पीस आहे। तर आता हा ब्लाउज पीस आपण पाहूया, एकदम तिरका आहे, एकसारखा नाही आहे, तिरकस असा ब्लाउज पीस आहे। तर आता आपण सरळ कटिंग करून घेणार आहोत साडीची। ब्लाउजचं नंतर कटिंग करताना व्यवस्थित एकसारखं करता येतं, पण ही ते साडीची सरळ कटिंग होणं गरजेचं असतं। त्यामुळे मी एकदम एकसारखं साडीचं कटिंग करून ब्लाउज पीस साडीपासून वेगळा करून घेतलेला आहे। आता आपण एकसारखा जो कटिंग केलेला भाग आहे तिथे पिको करणार आहोत। तर आता आपण आलेलो आहोत पिकोच्या मशीनवरती। इथेही मी पिकोची मशीन घेतलेली आहे आणि आता या पिकोच्या मशीनवरती आपण साडीला पिको करणार आहोत। आता सरळ बाजू खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि उलटी बाजू वरच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि साडीला पिको करून घ्यायचं आहे। आता साडीला पिको करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडीला मॅचिंग असाच धागा लावायचा आहे। जशा साडीचा कलर आहे, फॉलचा कलर आहे, तोच धागा मशीनमध्ये लावून घ्यायचा आहे। आणि मग साडीला इथे पाहू शकता जे सुईचा नॉब आहे बरोबर सेंटरला मी साडीचा जो कापडचा शेवटचा कट आहे तो असा उंचवून धरत आहे आणि मग असा पिको करत आहे आणि पिको करताना साडी हळूहळू अशा पद्धतीने पुढे खेचत आहे। आता हे साडी पुढे हळूहळू खेचण्याचं कारण की आपण जर साडी पुढे जर खेचली नाही आणि सरळ जर पिको करत गेलो तर पिको एकदम जाडसर होतो आणि साडी हलक्या हाताने अशी पुढे जर खेचली तर पिको एकदम नाजूक होतो। आता शेवटपर्यंत मी पिको केल्यानंतर मी ते धागा कट न करता वरच्या बाजूने थोडासा जो ओपन भाग राहिलेला आहे तिथे आपण पिको करून घेऊया आणि मग धागा कट करूया। असं केल्याने सुईमधला धागा लवकर निघत नाही। आता इथे एका साईडने पिको करून झाल्यानंतर धागा कट करून घेतला आहे। आता आपण करणार आहोत बॅक साईडने पिको। बॅक साईडनेही तसंच इथे पाहू शकता मी कापड एकदम जो टोक आहे ते बरोबर जिथे सुई आहे त्या मध्ये ठेवलेला आहे आणि जो कडचा भाग आहे तो असा उंचवून धरायचा आहे। प्लेन साडी ठेवायची नाही, असं जो काट आहे तो असा उंचवून मग पिको करायचा आणि साडी जी आहे ती हळूहळू पुढे खेचायची आहे। पाहू शकता आता बॅक साईडनेही आपला पिको करून झालेला आहे। आता आपण साडीला लावणार आहोत फॉल। तर फॉल लावताना खालची वरची बाजू व्यवस्थित पाहून घ्यायची आणि मग फॉल लावायचा आहे। आता फॉल लावताना बॅक साईडला किती भाग सोडायचा तर 12 इंच किंवा 11 इंचापर्यंत तुम्ही बॅक साईडला भाग सोडू शकता। मी इथे 12 इंच सोडते। 12 इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आणि मी इथे हा जो फॉल घेतलेला आहे हा धुवून प्रेस करून घेतलेला आहे। धुवून प्रेस करूनच फॉल नेहमी साडीला लावायचा। न धुता जर फॉल साडीला लावला तर साडी ज्यावेळेस आपण धुतो त्यावेळेस फॉल आकसला जातो, कारण फॉल हा कॉटन असतो। म्हणून हा फॉल धुतल्यानंतर वापरला तर तो जो काही आकसायचा असतो ते आधीच आकसून होतं। म्हणून साडीला जर फॉल लावायचा असेल तर धुवून प्रेस करून मग फॉल लावायचा। नंतर न धुता जर फॉल लावला तर मग साडी ज्यावेळेस धुतो त्यावेळेस फॉल पण थोडासा आकसला जातो आणि साडीला खालच्या बाजूने थोड्याशा प्लेट्स किंवा घड्या पडतात। आता मी इथे फॉल तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ठेवलेला आहे। पुढच्या बाजूने अर्धा इंच सोडून मग फॉल दुमडून मग व्यवस्थित लावलेला आहे। आता बॅक साईडला थोडंसं एकसारखं नाही येतं ते एकसारखं करून 1/2 इंच फॉल मी दुमडून घेतलेला आहे आणि मग हा फॉल आपण पूर्ण साडीला पिको करूनच व्यवस्थित लावलेला आहे। पाहू शकता आता साडीला फॉल किती सुंदर लागला गेलेला आहे। एकदम नाजूक पातळ असा फॉल लागला गेलेला आहे। आता आपण साडीला करणार आहोत हात शिलाई। आता ही साडी पण जवळजवळ कॉटनमध्येच आहे, त्यामुळे मी इथं मशीनवरच ह्याला हात शिलाई करत आहे। पण जर सिल्कची साडी असेल तर तुम्ही पाटावरती किंवा सरळ जमिनीवरती अंथरूनही हात शिलाई करू शकता।
हात शिलाई करताना पण दोरा किती घ्यायचा, तर फॉलची जेवढी लेंथ आहे आपली तेवढा आणि त्यापेक्षा 10-5 इंच एक्स्ट्राचा धागा घ्यायचा आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपण हात शिलाई करतो त्यावेळेस अखंड धागा वापरायचा आहे. साडीला जो मॅचिंग आहे असा अखंड धागा घ्यायचा आहे आणि मगच साडीला हात शिलाई करायची आहे. तर आता मी इथं दोरा हात शिलाईची जी सुई आहे त्यामध्ये ओवून घेतलेला आहे. पाहू शकता मी भरपूर असा दोरा घेतलेला आहे, फॉलपेक्षा एक्स्ट्राचा दोरा आहे. आणि आता इथे मी हात शिलाई करणार आहे. तर हात शिलाई करताना वरच्या बाजूने किती मार्जिन सोडायचं, कारण वरची जी शिलाई आहे ती किती आली पाहिजे, फार फार तर अर्धा इंचापेक्षाही एक सूत कमी म्हणजेच 1/4 इंच अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेते तुम्हाला समजावं म्हणून. आणि वरच्या बाजूने एवढं मार्जिन आलं पाहिजे आणि खालच्या बाजूने म्हणताल तर फक्त सुईच्या टोका एवढं फक्त दोरा गुंतला गेला पाहिजे एवढंच बॅक साईडने आलं पाहिजे. बॅक साईडनं म्हणजेच साडीच्या वरच्या बाजूने दोरा दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने फॉल साडीला लावायचा आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता मी वरच्या बाजूने जसं जसं मार्जिन सोडलेलं आहे तसं तसं मी हात शिलाई करून घेत आहे. आणि दोरा अशा पद्धतीने हलक्या हाताने ओढायचा आहे. साडीला इथे गाठ पडणार नाही किंवा दोरा तुटणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. थोडंसं पहिल्यांदा स्टार्टिंगला थोडासा दोरा अटकतो, तर तो व्यवस्थित स्टार्टिंगला जर काळजी घेतली तर नंतर व्यवस्थित पूर्ण साडीला हात शिलाई करणं इझिली होतं. आता तुम्ही इथे पाहू शकता मी साडीला अशा पद्धतीने हात शिलाई करत आहे आणि दोरा अशा पद्धतीने ओढत आहे. आणि अशा पद्धतीने हात शिलाई झाल्यानंतर बोट फिरवून घ्यायचं. आता मी पूर्ण साडीला इथे हात शिलाई केलेली आहे. पाहू शकता किती सुंदर अशी हात शिलाई झालेली आहे. आणि आता आपण साडीच्या सुईच्या बाजूकडून पाहणार आहोत, तर इथे तुम्हाला कुठंही दोरा दिसत नाही आहे. एवढा नाजूक एकदम सुईच्या टोका एवढाच दोरा बॅक साईडने आला पाहिजे. वाटलं सुद्धा नाही पाहिजे की साडीला फॉल केलेला आहे. आणि मेन म्हणजे शिलाई वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, साडीला पिको फॉल करण्याची पद्धत जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.